हॅलो गाईज, वेलकम टू अवर ब्लॉग. काय आहे ना, आता थोडे थोडे पैसे यायला सुरुवात होणार आहे हिला. सो आता आवर बोलायला लागणार आहे, नाहीतर पैसे नाही भेटणार. सो आज आम्ही चाललो आहे भाजी आणायला. फायनली मी हिला रेडी केलं जेवण बनवायला वर्षानंतर. नाहीतर ती ओकेजनली जशी लोक पितात तशी ती ओकेजनली जेवण बनवायची. आता काल थोडं आमचं डिस्कशन झालं. सो आता ती रेडी झाली. ती बोलली आपण जेवण बनवूया. सो आता भाजी आणायला चाललेलो आहे. तिला इंग्लिश नाही सो ती बोलली की आय डोंट नो इंग्लिश. ठीक आहे, भेटूया दुकानात. आम्ही काय काय भाजी घेतोय. इकडे जायचं आपल्याला. बघितलं, मी बरोबर पोरगी चूज केली आहे. कुठला जायचं मार्ग वगैरे ती सगळं सांगते की तुला ह्या मार्गाला जायचं, त्या मार्गाला जायचे. जर मी हिला चूज नसतं केलं तर मला वाटतं मी चांगल्या मार्गावर असतो. सो इथं सामान घेतले आणि हा बोलत पण नाही की तू घे करून. काय सॉरी, मी घेतो करून. स्ट्रॉंग इंडिपेंडेंट वुमन. स्ट्रॉंग इंडिपेंडेंट आहे हे. घे पकड. जड आहे हे बाबू, जड आहे हे. जड आहे, खूप जड आहे. ग असं चांगलं वाटतं जरा माणसांसारखं काम केल्यावर. नेहमी आम्ही काय आणायला गेलो ना, अय्यो बिचार पडलं सामान. दाखवलं मदत पण नाही करत की तिने आलंय की हा गेला पुढे. असंच नेहमी मी सामान घेतलं ना, म्हणजे मम्मीकडे तर मी उचलायची कारण की मोठी मुलगी होती घरातली. पण इथे आल्याच्या नंतर सुद्धा हा कधी हात म्हणजे सामान घेतल्यावरती लगेच घेत नाही. मी घेऊन चाललेली असं नंतर मला आठवतं अरे माझा नवरा आहे. मग मी त्याला सांगते पकडतो. सो किती वेळ मला थांबायला लागेल की व्हिडिओ मी चल. फेवरेट आहे. मस्त मी जेवण वगैरे बनवलं आणि मी म्हटलं आता जरा वेळ बसेल तर ह्या पोरांनी काय केले, गाणी लावलीत. गाणी बोलतो की गाणी लाव ना आता. आम्ही म्हटलं तू एवढा वेळ बसलेलं असं लावायची ना. म्हणतो की हा ठीक आहे आता लावतो. आणि आता चाललंय आंघोळीला. गाणी लावून आंघोळ करणार. अर्धा एक तास वॉशरूम. सो मी मस्त रेडी झाली अशी आणि त्याला पण रेडी व्हायला सांगितले कारण की आम्हाला एक रील शूट करायचं. आणि जेवण मी 1 तास झाले घेऊन बसले. कॉलवरती फक्त बोलत बसलाय हा. असा राग येतो ना मला. भूक लागली, कधीपासून भूक लागली. ऑलरेडी आम्ही 4-5 तास असेच घालवलेत आणि आत्ता म्हटलं जेवायला बसेल तर कॉल चालू झाला. आता त्याला सांगितलंय शर्ट घाल, बघू काय करतो. मग आता आम्ही एक रील शूट करू आणि मग जेवायला घेऊ. आता म्हणजे रील का शूट करते कारण की ते जेवणाची थाली तशी मी दाखवते तुम्हाला कशी मस्त बनवून ठेवली आहे. ते घ्यायचे म्हणून, नाही तर मी नंतर पण ती रील शूट केली असती. पण आता जेवताना परत कशाला भांडी ना. कधीतरी नाही, रोज जेवण बनवते मी. सगळे बघतायत व्हिडिओ, सगळे व्हिडिओ बघतायत. सगळे चांगली लाईट आली ना, लोक चांगली लाईट येते बघ. सो इथे मस्त मी अशी थाली बनवली आहे. सो आता जेवतोय. कसा झालाय शिरा? मी आज शिरा बनवलाय ह्याच्यासाठी. शिराले बेकार झाला असता पण मी मार्गदर्शन केलं, असं बनव तसं बनव, हे कर ते कर. किती खोटं बोलतोय. खूप मस्त आहे. एवढा खोटं बोलतोय ना. शिरा आणि खीर माझी चांगली होते. शिरा आणि खीर माझी चांगली होते. समजलं काही. बाकीचं जेवण मी कसं खात असं. ठीक आहे, तरी पण चांगलं होतं. आय नो. आ रहे हैं और 3 दिन से आप भी रहे. सो मम्मीकडे चाललो होतो आम्ही, म्हणून मग ते आम्ही बघत होतो. आणि आत्ता आम्ही थांबलो इथे. हा एक्झॅक्ट कुठे आहे आपला रोड? मुलुंड टोल नाक्याच्या इकडे. मुलुंड टोल नाका. सो इथे आम्ही नेहमी कलिंगड खायला लग्नाच्या पहिल्या थांबायचो आणि आता आपण कधी आम्ही इथून पास होत असू तर समोर थांबतो. हा ना, तरी पण आपण खातोय म्हणून तुला घेतली जर जा. नका रडू. जाऊच नाही वाटत माहिती, पण आता काय जाणं भाग आहे. मी परत येईल.
रडू नको.